मी घाबरलोय, आम्ही घाबरलोय म्हणून इथं आलेलो नाही। जे लोक आहे असे लोक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हा कारखाना पूर्वी अडचणीत आणला की मी तुमच्या पक्षात येतो मगच मी तुमच्याकडे येतो असा एक व्यक्ती बोललेला आहे। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा। सत्तेत असणाऱ्या लोकांना हे परवडणार नाही, त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांना विनंती करतो या शेतकऱ्याच्या वतीने अजिबात याच्यामध्ये कोणीही लक्ष घालू नये। आणि आम्हाला असंही कळतं काही असे लोक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हा कारखाना पूर्वी अडचणीत आणला, त्यांनी कुठेतरी एक कंडिशन टाकली आहे की मी तुमच्या पक्षात येतो, पण पक्षात येत असताना अभिजित पाटील आणि हे जे काही डायरेक्टर आहेत शेतकरी निवडून दिलेले त्या बॉडीला तुम्ही तहकूब करा, नाहीतर त्याला अडचण आणा, नाहीतर कारखाना बंद पाडा, मगच मी तुमच्याकडे येतो असा एक व्यक्ती बोललेला आहे। आणि असं जर तुम्ही शेतकऱ्याच्या मुळावर जाऊन तुम्ही अडचणीत कारखाना आणून जर फक्त राजकारण बोलणार असाल तर लोकांना सुद्धा कळाले की व्यक्ती कोण आहे, त्यामुळे उगाच राजकारण करू नका, लोक शांत बसणार नाही। आणि या सर्व डायरेक्टरला शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी साहेबसुद्धा आहेत, आम्हीसुद्धा आहोत, त्यामुळे या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय हा सत्तेतल्या लोकांनी घ्यावा। आजपासून रामराज्य आलेलं आहे, हा राजकीय द्वेष कुठेतरी कमी होईल असं वाटतंय का? रामराज्य म्हणजे काय की जिथं सामान्य लोकांचा विचार केला महाराष्ट्रामध्ये रामराज्याचा विचार आहे का तर लोकांच्या मनामध्ये, पण आज सत्तेत असणारे लोक शेतकऱ्याच्या अडचणी सोडवत आहेत का? नाही। महिलांच्या अडचणी सुरक्षित सुटत आहेत का? नाही। बेरोजगारीचे प्रश्न सुटत आहेत का? नाही। तसे सामान्य लोकांकडे कुणी ऐकतंय का, बघतंय का? तर नाही। तर मग महाराष्ट्रामध्ये आज राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर खऱ्या अर्थाने रामराज्य आहे का? तर अजिबात नाही। रामराज्य आणायचं असेल तर लोकांचं राज्य आणणं फार महत्त्वाचं, जिथं सगळ्यांना समान असा अधिकार असेल आणि कुठंतरी सामान्य लोकांचं ऐकून घेतलं जाईल, पण आज या राज्यामध्ये कुठेही असं होताना दिसत नाही। पांडुरंगाला काय मागितलं? उद्या आपण ईडीला सामोरं जात आहे। हे बघा, ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत आहेत, त्यांना जे काही कागदपत्र द्यायचे ते आम्ही दिलेलं आहे। अडचणीत आलो आहोत म्हणून इथं देवाकडे आलेलो नाही। सामान्य लोकांच्या अडचणी सुटाव्यात आणि लोकशाहीचा आवाज जे लोक दाबतायत त्या ताकदीच्या विरोधात लढण्याचं बळ देण्यासाठी मला ताकद द्यावी असा आशीर्वाद मी विठोबरायाचा घेण्यासाठी आलेलो आहे। त्यामुळे मी घाबरलोय, आम्ही घाबरलोय म्हणून इथं आलेलो नाही। जे लोक घाबरत आहेत त्यांच्या विरोधात लढण्याची बळ आणि ताकद द्यावी यासाठी इथं आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो।